मित्रहो, स्वर्गाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी येशू ख्रिस्त या धर्तीवर अवतरला. तो सर्व प्रकारच्या बंधनातून मानवाला मुक्त करतो. जगाची सर्व दुष्ट शक्ती चिरडून टाकण्यासाठी तो आजही कार्यरत आहे. ह्याच विषयी ऐकत रहा. प्रिय मित्रांनो, गेल्या आठवडाभरामध्ये आपण प्रार्थनेमुळे काय साध्य होतं याविषयी आपण मनन आणि चिंतन करत आलेलो आहोत की प्रार्थनेमुळे आपली ईश्वराची जवळीक साधते, प्रार्थनेमुळे आपण ईश्वराच्या जवळ जातो, प्रार्थनेमुळे ईश्वर जिवंत असल्याचा अनुभव आपल्याला येतो, प्रार्थनेमुळे आपल्याला निर्भय आनंदाचा अनुभव येतो, आंतरिक शांतीचा अनुभव आपल्याला येतो, प्रार्थनेमुळे आरोग्यदान प्राप्त होत असतं, प्रार्थनेमुळे आपलं पवित्रीकरण शुद्धीकरण आपलं होत असतं. याविषयी आपण ऐकत आलेलो आहोत. आज आपण बघणार आहोत की प्रार्थनेमुळं दुष्ट शक्तींचा वरती आपण कसं मात मिळवू शकतो किंवा ईश्वर कसं दुष्ट शक्ती ह्या चिरडून टाकतो. अनेक लोक प्रश्न विचारतात, फादर सैतान आहे का, भूत आहे का, पोझेशन आहे का, सैतान कुठं आहे, तुम्ही पाहिला आहे का, सैतान कसा दिसतो, मला पाहायचं आहे, वगैरे वगैरे प्रश्न प्रियवंदनो लोक विचारतात. आणि मी त्यांना विचारतो की वारा आहे का, वारा तुम्ही पाहिला आहे का, वारा कशासारखा दिसतो, वारा कोणत्या व्यक्तीसारखा वारा दिसतो का, दिसत नाही ना, पण त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे की तो संपूर्ण सगळं जे काही आपण निर्माण केलेलं आहे तो सगळं काही सपाट करू शकतो. वादळं, चक्रीवादळ यामुळे सगळी झाडं झुडपं सगळी काही तो उद्ध्वस्त करू शकतो. सगळ्या प्रकारची प्रचंड प्रमाणामध्ये उद्ध्वस्तता निर्माण करण्याची शक्ती वाऱ्यामध्ये आहे, परंतु वारा आपल्याला दिसत नाही. नेमकंच प्रियवंदनो, कदाचित आपण सैतानाला पाहिलं नसेल, कदाचित त्याचा अनुभव आपल्याला आला नसेल, पण सैतान ही शक्ती आहे, त्याचप्रमाणे सैतान हे वास्तव आहे. प्रियवंदनो, जगाच्या प्रारंभापासून जेव्हा ईश्वराने जेव्हा विश्व निर्माण केलं तेव्हा आपण उत्पत्ती पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं आहे, उत्पत्ती पुस्तक 3 की सैतानाने एवेला भुरळ घातली, सापाच्या रूपाने आलेला सैतानाने त्याला भुरळ घातली. आपण नव्या करारात आपण आलो, आपल्याला आढळून येईल की प्रभू ख्रिस्ताला अरण्यामध्ये सैतानाने मोहात पाडलं. सैतान स्पष्ट शब्दामध्ये की सैतानाने येशूला 3 प्रकारच्या मोहामध्ये पाडण्याचा त्याने प्रयत्न केला. आपण त्याही पुढं जाऊन आपण वाचतो की प्रभू ख्रिस्त जेव्हा नाझरेत आपल्या कफरनहूम इथं मंदिरामध्ये गेला आणि तिथं तो प्रवचन देत असताना तिथे भूतग्रस्त तिथं आला आणि तिथं मेन्शन केलेलं आहे की भूतग्रस्त ओरडू लागला की किंचाळू लागला आणि प्रभूने त्याला सांगितलं तू गप्प रहा, आणि तो तिथून निघून जातो. प्रियवंदनो, येशू ख्रिस्ताने स्वतः भूतं काढली, येशू ख्रिस्ताने स्वतः सैतानाची शक्ती चिरडून टाकली आणि ती चिरडून टाकत असताना त्याने तोच अधिकार आपल्या शिष्यांना दिला. आपण मत्ते 10:10 आपण वाचतो, येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आपल्या कामगिरीवर पाठवत असताना सांगितलं की तुम्ही रोग्यांना बरं करा, कुष्ठांना शुद्ध करा, भूतं काढा. प्रिय बंधुभगिनींनो, संत पीटर पहिल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात की काय सांगतात आपल्याला की ती शक्ती सैतान तुमचा शत्रू, हा जो शत्रू आहे तो सिंहासारखा गर्जना करत आहे आणि कुणाला गिळंकृत करण्यासाठी त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा संत पीटर आपल्याला देतात, संत पौल आपल्याला देतात. प्रियवंदनो, देऊळ मातासुद्धा आपल्याला सांगतं की सैतान हे वास्तव आहे. संत पोप जॉन पॉल यांनी काही जणांनी त्याच्या अगोदर काही लोक प्रवचन द्यायचे की सैतान कुठं आहे, सैतान नाही, सैतान खरोखर आहे का. त्यांना खडसावून सांगताना संत पोप जॉन पॉल यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं की डेव्हिल इज रियालिटी, सैतान इज रियालिटी, डोंट प्ले डाऊन ऑन डेव्हिल, इट्स अ रियालिटी. प्रिय बंधुभगिनींनो, 8 ऑक्टोबर 2018 साली पोप फ्रान्सिस यांनी स्पष्ट शब्दामुळे सांगितलं की डेव्हिल इज
Satan is alive. Satan is reality and Satan is working overtime. He wants to destroy the church. आणि म्हणूनच चर्चमध्ये सुद्धा, चर्च कारभारामध्ये सुद्धा, जगभरामध्ये चर्चच्या जेवण मातेमध्ये सुद्धा अनेक प्रकारची वादळं जी उठलेली आहेत. ते कशाचं प्रतीक आहे की सैतान सगळीकडे आहे आणि तो जिवंत आहे. म्हणून व्हॅटिकनमध्ये सुद्धा एक्झॉसिस्ट आहेत. ते एक्झॉसिस्टने त्यांनी सांगितलं आहे की आतापर्यंत त्यांनी 70,000 केसेस हँडल केलेल्या आहेत की सैतानी शक्तीविरुद्ध लढण्याच्या. प्रिय बंधूंनो, सैतान जिवंत आहे. सैतान आपलं पोझिशन घेऊ शकतो. प्रिय बंधूंनो, आणि सैतान सगळीकडे धुमाकूळ सैतानाचं सुरू आहे. मी अनेकांना विचारतो की 2 मुलीवरती बलात्कार करतात, 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतात, 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार, 14 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार, 70 वर्षाच्या म्हातारीवरती बलात्कार करतात, बलात्कार करून बसमधून फेकून देतात, रस्त्यावरती पाहिल्यानंतर तरुणीवरती रॉकेल ओततात, तिच्यावरती पेट्रोल टाकून जाळून देतात, आपल्या जातीतला नाही म्हणून त्यांची हत्या करतात, त्यांच्यावरती हल्ले करतात, त्यांची कापाकापी करतात, त्यांची मारामारी करतात, त्यांना पेटून देतात, जिवंत पेटून देतात. ही कशाची उदाहरणं आहेत? सैतान जिवंत असल्याची उदाहरणं आहेत. आणखी सैतान पण पाहिजे आपल्याला. तर प्रिय सैतान जिवंत आहे आणि सैतानी हैदोस सगळीकडे सुरू आहे. आता लग्नाच्या संदर्भामध्ये जो काही सगळी लग्न व्यवस्था किळकिळी करण्याचं काम सैतान करत आहे. म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय आहे की लग्न न करताना एकत्र नांदा, लग्न न करताना दॅट इज प्रॉस्टिट्यूशन, ती वेश्यागिरी आहे. पण नांदतात लग्न न करताना. नवीन ट्रेंड आहे, ही ट्रेंड आहे प्रिय बंधूंनो, हा सैतानी पकडा आहे. सगळ्या प्रकारची अश्लीलता, सगळ्या प्रकारची पॉर्नोग्राफी, सगळ्या प्रकारची लिव्ह इन रिलेशनशिप, सगळ्या प्रकारचे मॅरेज कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस, सगळ्या प्रकारचे ट्रायल मॅरेजेस, सगळ्या प्रकारचे समलिंगी लग्न, हे काय सांगतात? काय कशाची दर्शक आहेत की सैतान जिवंत आहे आणि सगळीकडे तो कार्यरत आहे. प्रिय बंधूंनो, परंतु ही शक्ती जी आहे ही शक्ती आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये ह्या शक्तीचा प्रभाव आपल्या सगळ्यांवरती आहे. घराघरामध्ये सैतान आहेत, घराघरामध्ये सैतानी हैदोस आहे. जो आपली पत्नी असून जो पती जेव्हा दुसऱ्याच्या मागे लागतो तो सैतानी हैदोस आहे. जो पती असून पत्नी आणखी कोणाच्या मागे लागते, सैतानी हैदोस आहे. प्रिय बंधूंनो, आईवडिलांची काळजी न घेणं, आईवडिलांना मारहाण करणं, आपल्या वरिष्ठांचा अपमान करणं, आईवडिलांचं घराबाहेर काढणं, प्रिय बंधूंना सासूचा छळ करणं, सुनांचा छळ करणं, हे सगळी सैतानी हैदोस आहे. आणि याच्या विरुद्ध फक्त एकच शक्ती, ही शक्ती चिरडून टाकू शकते, ती म्हणजे येशू ख्रिस्ताची. प्रभू ख्रिस्त ह्या धर्तीवरती आला सगळ्या प्रकारच्या सैतानी शक्तींचा निपात करण्यासाठी आणि त्या चिरडून टाकण्यासाठी. म्हणून त्याने आपल्या शिष्यांना स्पष्टपणे सांगितलं, भूत काढा. स्पष्ट शब्दामध्ये त्यानं सांगितलं. मला आलेले काही अनुभव मी आपल्यासमोर मांडत आहेत. माझ्याकडे हजारो अनुभव आहेत प्रिय बंधूगिनो, की जिथं मी सैतानी शक्तीविरुद्ध मी डिलिव्हरन्स प्रार्थना केलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय घडतं ह्याची काही उदाहरणं आपल्यासमोर कशासाठी की बाबा असं हे वास्तव आहे आणि हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. आपण काही केलं, काही लोक माझ्याकडे येतात, मला कुठे सैतान कुठे मला दाखवा, भूत कुठे आहे मला दाखवा, मला ते बघायचं आहे. एक जण असंच एक उच्च विद्याविभूषित मला सांगतो की माझा ते काही विश्वास नाही, भूतावर विश्वास नाही, सैतानावरती विश्वास नाही. मी एकीकडे प्रार्थना केलो आणि मी त्यांना सांगितलं माझ्याबरोबर या. आणि असं सोफावर मी बसलेलो होतो आणि सोफावर बसलेला असताना एक तरुणावरती प्रार्थना करण्यासाठी तिथं आणलं गेलं. आणि मग मी फक्त त्याच्यावरती असं हात घालून अशी प्रार्थना करायला मी सुरुवात केली. आणि प्रार्थना करायला सुरुवात करता बरोबर ते एकदम इतका व्हायलेंट झाला, मला सोडा, मी जातो. ही जी व्यक्ती माझ्यावर आली होती त्याने मान खाली घातली, फादर नको, मी परत येणार नाही. आणि मग मी त्याच्यावरती पाणी शिंपडत असताना ती ओरडत होती, मला मारू नका. हे काय आहे? आणि 10 मिनटं प्रार्थना केल्यानंतर तो तरुण शांत होतो. आणखी एक तरुण उच्च विद्याविभूषित प्रिय बंधूंनो माझ्याकडे त्याचे आईवडील रात्रीच्या वेळी मला फोन करून सांगतात की हा रात्री अपरात्री उठतो, 3 वाजता उठतो, 2 वाजता उठतो आणि ओरडतो आणि किंचाळतो आणि एकदम थरकाप होतो, थरथर करत सांगतो मला जगायचं नाही, मला कोणीतरी मारताय, माझा कोणीतरी घसा पकडलेला आहे. मी 15 दिवस इथूनच ऑनलाईन प्रार्थना केली त्याच्यासाठी आणि दररोज प्रार्थना करत असताना हळूहळू तो शांत होत असताना आढळलं. नंतर मग मी त्याला प्रत्यक्षात बोलावलं आणि मग त्याच्यावरती
प्रार्थना केली आणि तो सांगतो फादर मला त्याच्या वडील सांगतो की फादर मी त्याच्याबरोबर झोपतो मी. आणि तो असं वायब्रेट होताना आणि फक्त तो घसा पकड त्याला वाटतो सांगतो की कोणीतरी त्याला त्याचा घसा पकडत आहे. आणि मग 15 दिवसानंतर तो शांत झाला. आता पूर्णपणे तो शांत आहे आणि सांगतो आणि प्रिय बंधूंनो, कसलाही त्याच्या कुठेही त्याला मी अनेक प्रश्न विचारले, तू कुठे गेला होता, तू कुठे आणखी काही अश्लील पिक्चर बघितली का, की तू हॉरर मूव्हीज बघितल्या का, तू विषय अनेक प्रकारचे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर काही नाही, सगळ्या बाबतीमध्ये शुद्ध असलेला, सगळ्या बाबतीमध्ये चांगला असलेला तरुण अशा प्रकारे वागतो आणि ईश्वर त्याला शांत करतो. आता मला सगळ्यांना साक्षी द्यायची आहे की मला ईश्वराने कसं मुक्त केलं. प्रियबंधूंनो, आणखी एक तरुण माझ्याकडे येतो आणि सांगतो की फादर मला माहीत नाही, तुम्ही आमच्या घरी या आणि तुम्ही प्रार्थना करा. म्हटलं काय होतं आहे. आता गेली 8-10 वर्षानं मला वाटतं की रात्री कोणीतरी येऊन माझा पाठीमध्ये लाथ मारतो असं मला वाटतं आणि दररोज मला अनुभव येतो. मी जागा असतो पण आणि मी झोपलो की मला तसं वाटतं. मी त्याला अनेक प्रश्न विचारतो, तू मिसाला जातो का, तू रोजीची प्रार्थना करतो का, तू आपली उपासना विधीमध्ये भाग घेतो का, तू कौटुंबिक प्रार्थनेमध्ये भाग घेतो का. आणि त्याने मला सांगितलं नाही फादर, मी क्वचित रोजीची प्रार्थना करतो, मिसाला पण क्वचितच जातो. म्हटलं बघ, तू उद्यापासून जायला सुरुवात कर. मी प्रार्थना करणार आणि सगळ्या दुष्टशक्ती तुझ्या घरातून निघून जाणार. पण लक्षात ठेवायचं, एक तर ईश्वर किंवा सैतान. ईश्वर जिथे नसतो तिथं सैतान असतो आणि सैतान जिथे असतो तिथे ईश्वर नसतो. तू मिसाला जात नाही, तू प्रार्थना करत नाही, तू रोजरीची प्रार्थना करत नाही, तू आणि मग तुला वाटतं की ईश्वरानं माझ्यावरती उपकार करावेत, मला आशीर्वाद करावं. अजिबात आशीर्वादित येणार नाहीत. तू ईश्वराच्या सहवासात जा आणि प्रभूने म्हटलेलं की मागा म्हणजे मिळेल, की तू माग, पवित्र आत्मा माग, पवित्र माग आणि मग ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील. शुद्धतेची प्रार्थना केल्यानंतर मग तो मला सांगतो फादर 10 वर्षामध्ये मला पहिल्या वेळेला रात्रीची शांत अशी झोप लागली. प्रेम अशी ही उदाहरणं काय सांगण्याचा प्रयत्न करतात की दुष्ट शक्ती आहेत आणि दुष्ट शक्ती आपला पोसेस करू शकतात. दुष्ट शक्ती ज्या आहेत हे दुष्ट शक्ती आपल्यावरती ताबा मिळू शकतात. संत अँथनीला, संत पाद्रे पियोंना, की ते संतांना छळल्याची खूप उदाहरणं आहेत की संत अँथनीची बेडला आग लागायची की बेड इथून त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यामध्ये सैतान घेऊन जायचा. आपण हजारो उदाहरणं आहेत प्रियबंधूंनो. सैतान ही शक्ती आहे आणि सैतान हे वास्तव आहे आणि ही शक्ती चिरडून टाकण्याचं काम फक्त प्रार्थना आणि प्रार्थनाच करू शकते. आपल्यामध्ये ह्या सगळ्या सैतानी शक्तीविरुद्धचं अस्त्र म्हणजे क्रूस, रोजरी, प्रार्थना, येशूचं नाव. मी कोणतीही प्रार्थना करताना सांगतो की येशूच्या नावाने मी तुला सांगतो की तू ह्याच्यातून निघून जा आणि त्याच्या पायाशी लो. In the name of Jesus, command all the powers of evil, get out of him. In the name of Jesus, in the name of Jesus, in the name of Jesus. प्रिय बंधूंनो आणि भगिनो, आपण उपवास काळामध्ये आहोत. प्रार्थनेमुळं काय काय घडू शकतं याच्याविषयी आपण ऐकत आलेलो आहोत. प्रार्थनेमुळे सगळ्या दुष्ट शक्तींवरती आपण मात करू शकतो आणि सगळ्या दुष्ट शक्ती आपल्यापासून दूर राहू शकतात. आपण सतत प्रार्थनेमध्ये असावं आणि ईश्वराची शक्ती, येशू ख्रिस्ताची शक्ती ही कोणत्याही शक्तीहून, सगळ्या शक्तीहून ती महान शक्ती आहे की गॉड इज ऑल पॉवरफुल. सैतानी शक्ती आहे, सैतान पण पॉवरफुल आहे, पण ईश्वर सगळ्यामध्ये पॉवरफुल आहे. म्हणून त्याच्या सहवासात आपण असल्यानंतर आपलं जीवन सुरक्षित आहे. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.